सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होताच दुसऱ्या आठवड्यात राज्यातील प्रकरणांवर सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या पक्षानं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर 15 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगानं एकतर्फी पक्ष आणि चिन्ह शिंदे यांना दिलं असा दावा जो आहे तो ठाकरे गटानं केलाय। मागच्या अनेक महिन्यांपासून या याचिकेवरती सुनावणीच झालेली नाहीये, त्यामुळे आता ही सुनावणी आता तरी कोर्ट सुरू झाल्यावर पार पडेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची शिवसेना जी आहे ती कोर्टामध्ये गेलेली, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली, तर आता तरी या सुनावणीला मुहूर्त निघू शकतो का? बरोबर आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भात एकनाथ शिंदेंना एकतर्फी केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता। त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली। यावरती 15 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे। आपल्याला माहित असेल की साधारणतः निवडणूक आयोगाने हा एकतर्फी निर्णय घेतला तसा दावा ठाकरे गटाचा आहे आणि त्याचमुळे आता या संदर्भात याचिकावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे। आता येत्या सोमवारपासून सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात होते आणि त्यामध्ये 15 जुलैला वरती सुनावणी होण्याच्या प्रकारची स्पष्ट माहिती पुढे येत आहे। स्टुडिओ या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष असणार आहे, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे। आता या प्रकरणाची सुनावणी ही 19 जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील एक याचिका दाखल केली असून या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये व्हावी अशी मागणी आता जोर धरते आहे। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून। प्रशांत, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधातली जी याचिका दाखल केली गेली होती त्या सुनावणीची तारीख पुन्हा एकदा आता पुढे ढकलण्यात आली आहे। 19 जुलैला ती पार पडणार आहे, काय सांगाल? बरोबर आहे। शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि ठाकरे गटाच्या वतीनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलाय त्या निर्णयाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। येत्या 19 जुलै रोजी यावरती सुनावणी होण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाच्या वतीनं सुनील प्रभू जे आहेत त्यांनी ही याचिका दाखल केली आहे आणि राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 29 आमदारांना अपात्र केलं नाही याविरोधात ती याचिका दाखल केली आहे। तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीनं देखील एक याचिका दाखल करण्यात आली। त्यांनी म्हटलं की मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी व्हावी अशी मागणी केली। यावेळी आता दोन्ही मागण्यांवरती सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। येत्या 19 जुलै रोजी यावरती सुनावणी होईल त्यावेळी या संदर्भात स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्ट काय देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद।